आयोजक तुम्ही एक काम करता का बरं? आता ही मॅच होता होता उल्हासाची आणता का घोट घोट बसा. आता सकाळ तर झाली. दिनेश दादा रसाळ साहेब असा आनंद घेतील व्यासपीठावरती आम्ही हे घेऊ. चला मॅच कंटिन्यू चालू पाहायला मिळते. टॉस जिंकला सील ठाकूरवाले क्रिकेट संघाने. आजची रात्र गाजवली त्याच संघाने आणि तिथून पुढे गेला तर त्यांचा विजेता 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 ठरत ठरत आला. आणि आता शेवटची मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये विजेता ठरेल का? हो नो हो नो शेख हॅलो 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 जब या मॅच मध्ये पहिला बॉल. आज खरं तर या फलंदाजाची अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक पहिल्याच बॉल मध्ये रिव्हर्स फटका सक्सेसफुल ठरलाय. येतोय षटकार. अगदी व्यासपीठाच्या अगदी म्हणजे मोरवाडच्या डिपेवरून देखला तर तुंगीचा गडू दिसायला लागलाय आता. म्हणजे क्लिअर निवडलाय आता. क्लिअर निवडला इकडे. नंतर या इकडे तांबडा फुटला. भीमाशंकर का तांबडा फुटला आहे आणि तुंगीचा गडू क्लिअर दिसायला म्हणजे सगळा निवडलाय आता. मोरवाडच्या गावातले त्या घराचे कौलान कौला पार आता मैदान झाल्यात. मग त्या कौलान कौला दिसता नाही. बरं तुझा डोका फिरलाय नाही. सगळ्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती मोठा फटका पाहायला मिळालाय. कबाडीची मॅच बबलू आहे स्टॅकिंग वरती. ओहो यावेळेस दुधाही तरवार आणि ते गॅप झोन मध्ये बॉल पडला. बघता बघता एकच धाव या बॉल वरती पाहायला मिळते. या मॅच मध्ये ओहो यावेळेस देखील पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक खेळायचा होता परंतु संपर्क बॅट आणि बॉलचा झाला केलाय ते ठाऊक नाही. परंतु चौकार आलाय जरूर. अगदी विचार केला तर मला वाटत बॅटमन कंडून का आलाय रिव्हर्स खेळायला. गावडवाडी क्रिकेट संघाने जर 3 बॉल वरती 3 विकेट घेतले तर आर्यन सुरेश दरवडा यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त मॅच. ओहो यावेळेस पुढे एकदा क्रॉस द लाईन फटका किसायचा होता. संपर्क नाही. आपण पाहू शकाल बैदराच्या आतमध्ये 11 बनल्यात. 11 बनल्यात. तिथून पुढे जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. आणि त्याला जर विचार केला तर यावेळेस देखील कबाडीचा फटका आणि बॉल झालाय फरार. 1 बाउंस सीमा पार. येतोय चमकार. साहेब पाणी दोन होत्या तांबडा फुटला इकडून. आता बातांना रॅस करायला लागते. मोरेवाडी वाल्या तुम्ही 2-3 चपात्या जास्तीच बुजाज हो. इकडून तुंगी पारदी चालले निवळले. बा काय करीत आता मॅच घबरावते साईड हो कामाला जातो पलटी मारायला. शिरमिट टिकीत हो डेपूत आणि पलटी मारित उरला पैसे तिकडे गवतील ना. काही नाही घरी जाऊन गेलो तर मग निजाच कळेन. इथे फटका कबाडीचा आहे आणि ते हो कॅच ड्रॉप झाले. चुकी झाले. नाही बॅटमन कवाच आहे पण त्या काय सांगायचं नको झाले तिथं. ओव्हर क्रमांक पहिली ओव्हर क्रमांक संपले. मग पासून रे पटापट खेळा कोणी आहे काय माग ना वाजलं 6:30. इकडून तांबडाय फुटला. पंच धावणा येडा या. येस 15 धाबा आहे त्या फलकावरती. जिथून 2 वर्षा मॅच स्टार्ट झाल्या तिथून टार्गेट भला मोठा झालाय. 30 धावा झाल्यात आणि समीकरण पहिल्या ओव्हर मध्ये जवळपास 15 धावा तर झाल्यात. आणि येस खरं तर नाही वाडवाला गडी डेंजर राहणार काय सांगायचं आहे.
मुकार ठोसार घड्यात आज त्या हेच काम कडायचे सगळ्याचा. येस खरं 5 दिवसाची मेहनत म्हणजे पंच रामदास शिंदोळा सर आणि माधू बांगारे सर. उद्या म्हणजे उद्याचा नाही मग आजू सीड आता सकाळ झाली. तुम्ही 5 वाजला ना तुम्ही डायरेक्ट ताळवाडच्या पाट्या येऊन थांबा. आणि म्हणजे काय ना काय झालं बरं कसं का ना सकाळची आठवण होईल हो. नाही चिल्ली ते त्यांचं त्या काही खातील या कुदांड्याचा पोळा बिळा काय जाण घरी जायचा गप्पा भाऊ काय सांगायचं आहे. आणि मोकार म्हणा पोळा तुम्हाला द्यायचं. ओहो यावेळेस सुरुवात चांगलीच पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलचा जर विचार केला तर आपण पाहतोय मेगा फायनल पाहायला मिळते. गावंडवाडी आणि त्याला फाईट करते टीम आहे श्री ठाकूरवाडी. या दोन संघामध्ये आजची रात्र गाजवली श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाने. आणि तिथून पाहायला गेलं तर 15 धावा देखील डबल कव्हरते. आज शेवटची मॅच आहे. ओहो यावेळेस क्रॉस द लाईन फटका केसलाय बॉल झालाय फरार. सी बापा रे तो सबकार थांबाय बरं तिकडे आंपर्या काय सांगात. म्हणजे पक्के मग गेलाय. एस चेक करू नाही या फलंदाज सेफ आहे म्हणजे हा चौकार आहे. खरं तर सिद्धेश भाऊ आतुरताने खरं तर बेचकरवाडी क्रिकेट संघाची मॅच ती झाली. कदाचित त्या मॅच मध्ये बेचकरवाडी क्रिकेट संघ विजेता ठरू शिकला असता. कदाचित जणू काय सर्वांना असं वाटत होतं की बेचकरवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होईल की काय. पण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतोय लहान मोठा संघ कुठलाही असू द्या परंतु खेळ हा निश्चिततेनं भरलेला आहे स्पर्धेमध्ये आणि क्रिकेटमध्ये देखील. परंतु जाव्या मॅच मध्ये 19 धावा फलकावरती 3 बॉलची पैकी झाले 4 धावा फलकावरती. क्षमा 19 धावा फलकावरती 3 बॉलची पैकी झाल्या. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो बैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धीरज आहे गोलंदाज ट्रॅक वरती. लाजवाब मॅच मोहोड 11 क्रिकेट संघ मोरेवाडी श्री दिनेश दादा रसाल चषक 2026 दिव्यमान सोहळा नाईटचं रणनीतीचं शृंखलेचं पाहायला मिळत आहे. आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये मोरेवाडी नगरीमध्ये मेगा फायनल पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे शिळदवाडी ठाकूरवाडी आणि त्याला फाईट करते टीम आहे गावंडवाडी. आर्यन दरवडा याच्याकडनं करत राहत आता ना 3 विकेट होत आता यो खुश बार राहिलाय. एकच शेवटचा बॉल आहे. आणि खरं तर बघा या स्पर्धेमध्ये जर का गावंडवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला तर प्रकाश दादा काटे एनके चायनीज पॉइंटचे ऑनर यांच्याकडनं गावंडवाडी क्रिकेट संघाला 12-13 जणाला चायनीज मोफत आहे. आणि त्या तुमच्या 2 अंपरीने जावं एकातूच. हो यावेळेस चांगला बॉल पहिला इथे डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा फलकावरती 23 आणि बडवायशात 24 धावा. मला वाटत लाईटा बंद करायचा का गावंडवाडी वाल्या काय सांगायचं आहे. पार्वत्या मैदान झाला भुडूक इजोड भुडूक झाला आता. हो तो चिडीनी चांबादीच लागला होतो बरं देख आला लोक काय राब पेटायला तेवढा धुरीकडे दिसतो. 23 धावा आहे 24 धावा बडवाशात गावंडवाडी क्रिकेट संघाला इथून पुढे या मॅच मध्ये लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अजूनही खरं तर दिनेश दादा रसाळ साहेब सकाळच्या घड्याळावरती वाजलेत किती 6:34 झाले तरी सुद्धा साहेब आहेत. कारण साहेबाला ठाऊक आहे हे साहेबांचं प्रेम खरं तर असलेलं सर्वांवरती पाहायला मिळतं सातत्याने. जुगरेवाडीचा निरोप आहे. खरं तर साहेब शरदने आम्हालाच मगाशीच सांगितलं कदाचित आमचाही प्रवास तुमच्या सोबत होईल आज जवळपास 3-4 वाजेपर्यंत. येस
महादेव पाटील लॅब अँड कोकण सिस्टम कर्मचारी यांचे आहेत. खरे तर ताडवाडी गावचे खरे तर गाभणवाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजाने 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 1 षटकार ठोकला तर 250 रुपयाचं पारितोषिक आहे. महादेव पाटील यांच्याकडनं खरे तर पारितोषिक लाभले. शेवटची मॅच आहे. राज्यसभा मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे सिलेट ठाकूरवाडी आणि दुसऱ्या साईडला टीम आहे गाभणवाडी. 24 धाव्यांचं लक्ष आहे. 12 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत आणि खरे तर जशी मॅच स्टार्ट होईल तसं मायक्रोफोन वरती खरे तर जोडले जातील. योगेशजी वाघ सर धन्यवाद. नुकताच मी रजा घेतोय. सकाळ झाली आता. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद सुरेश केवारी सर. कोकण विद्यालय कर्जत लॅब असिस्टंट सन्मान्य श्री महादेव रामा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 2 षटकार मारले तर गावंडवाडी टीमच्या फलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर आमचे नितीनदादा काटे यांच्या माध्यमातून प्रकाश काटे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहा स्कोर ही जबाबदारी तुझी हो. हा चला मॅच कडे. मेगा फायनल आहे. मेगा फायनल रोमांचक बघला आलित्य संघर्ष नाट्य तुंबडी आनंदाच्या लाटा पराभव शेवटी कर्तबगार झेंडा मिरवणारा खडा सन्मान्य श्री दिनेश दादा रसाळ चषकाचा मेगा फायनल दुसरा डाव सुरू आहे. एक धावा आहे दाफोलकावरती. अक्रॉस द लाईन बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. सन्मान्य दिनेश दादा रसाळ साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. समाजसेवक म्हणून खऱ्या अर्थाने समाजासाठी रात्र दिवस खऱ्या अर्थाने समाजाला दान केलेला त्याचबरोबर समाजासाठी अन्यायाला वाचा फोडणारा माणूस म्हणजे सन्मान्य श्री भगवान दादा भगत साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सगळे आयोजन कमिटी आणि सगळे पदाधिकारी खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेमध्ये पहिलं पर्व आहे. इथे टाकलेला हा बॉल कमालीचा चेंडू जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मोरेवाडी गावाची अभिमानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भूषणाबळ वाटणारी क्रीडा स्पर्धा म्हणजे सन्माननीय दिनेश दादा रसाळ चषकाचा हा मेगा फायनलचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सोमा पहिला बॉल सिंगल आली. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल डॉट. आर्यन सुरेश दरवडा यांच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 6 षटकार जो फलंदाज खेळत असेल गावंडवाडी टीमचा त्या फलंदाजासाठी 6000 रुपयांचा पारितोषिक आहे. 24चा टार्गेट. 4 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव दाफोलकावरती आहेत. त्याचबरोबर स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आल्या. ऐवाझेल जो क्षेत्ररक्षक घेत असेल त्याच्यासाठी सन्माननीय दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून 2000 इथे कॅच होणार का? विजय बॉल खाली बेकार. मोठा फाटला बेकार. याच्या तोंडात बॉल गेला असता. बराच काम झाला. बरा नाक सस्पेंड झाला असता. कस काय वाटत तुला? बरं वाटत आहे. आणि यस प्रयत्न भरपूर चांगला मेगा फायनल आहे. षटकार हॅट्रिक साठी सन्मान्य दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून 6000. चौकार हॅट्रिक साठी 4000. विकेट हॅट्रिक साठी 4000. ऐवाझेल साठी 2000. प्रकाश दादा काटे ज्यांच्या माध्यमातून 3 षटकार जर खेळत असेल त्या फलंदाज 2 षटकार खेळत असेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर आपण पाहू शकाल ज्यांचं भरपूर प्रेम क्रिकेटवरती आपण पाहतोय. वयामध्ये त्यांना क्रिकेट खेळायला आवडलं की नाही हे माहीत नाही परंतु कोकण ज्ञानपीठ कर्जत कॉलेज लॅब असिस्टंट सन्मान्य श्री महादेव रामा पाटील यांच्याकडनं देखील 2 षटकारांसाठी 500 पारितोषिक. पैसाच पैसा कमावू कैसा. ठीक आहे नाही तर अभि झोपू कैसा. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. 6 चेंडू 19 धावा. नाद केला पण आबिट वाया नाही गेला. जाऊया पुन्हा एकदा. कदा बसला नंद्रा. 6 बॉल नाही ठाकरीच सुरू आहे. कदा बसला नंद्रा.
आर्यन दरवडा 3 विकेटलं 3000. शेंडी जाणार तर मुठी जाऊ. आता चान्स आहे, फक्त 6 बॉल राहिला. मोरेवाडीतून जर बक्षीस न्यायचं वाटतं ही चान्स आहे. बस आज नाही साहेब, अशी फिल्डिंग म्हणजे मुळीत आयुष्यात काही निघणार नाही. रट्ट्याला हात बात जाईल पण बाहेर निघणार. कशी वाटली तुम्हाला? नाही दिसनिंग होते. आता काय आता सांगायचं आहे, काळी रात धवळी केली आपण ना. मोऱ्या आठच्याची आऊत झाली होतो किसना दे का ना. फुल पॅन्ट होता, चरडे व्हायला. आता सकाळी उजडली चरडी आपाप कट झाली पॅन्ट. जाऊया आता. 4 बॉल 19. 4 बॉल 19 धावांची गरज. नाही आम पर लगेच छाती टाकून जा. माझ्या छातीचा पिंजरा चेक करा. चला एक सरा मारा सांग. शॉट जा, जीप बाहेर काढा, जोरान शॉट जा. काय नाही आजार ओके आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू. 3 बॉल 19. 2 चेंडू. प्रकाश दादा काटे ज्यांच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर 500. आता काय घडणार काय नाही या. जाऊया मोऱ्या वाटच्या. हो खरी नाही सांगत, काल तुम्ही जिंकता ना तर आज फायनल तुम्ही खेळता. तुमचीच मॅच अजून पण आता काय सांगायचा. वाजायला आहे निकाल, वाजायला आहे, धोद्यायला आहे. नाही काय आता काय जमल सांगायचं आहे. डोळ्याला पार बुरा आली, काळी रात धवळी केली फटफटीत. यो सूर्याचा डॉगी सूर्याला सोडून जातोच नाही. कमाल केले ते डॉगी. नाही मग को केलाय त्याचाही सत्कार करा पाहिजे. तो जाऊ माझा कराल तवाज माझा. जाऊया शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी राहिली मॅच मध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त मॅच. काय गावंड वाटच्या काय तुम्हाला कसं काय वाटत? नाही गावंड वाटच्या वाला सांगतो नाही बरा वाटत. कारण आता बरेच दिवसातून आणि शिलटाकूरवाडी आहे ना, आणि शिलटाकूरवाडीवाला मला वाटतं पहिली नाईट खेळता. या बा ठम जाऊ नका रे. ऐ ठम जाऊ नका. 5000 डायरेक्ट सापसूप कमी होतो का वर आडा आहे. सदैव लग्नम सुदिनंत देव तारा बलंदैव बलंत देव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामी. बोला समूर्त सावधान. त्यानी कसले कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यानी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यानी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1